अर्जुन अर्जा सांगितलं का तिला? स्वप्नील अरे सांगितलंस का? हो, तिनं विचारलं आपल्या बाळाला कोणी मारलं. काय झालं बोला की. सरकार, अपर्णा, अर्जुन, कुणी मारलं बाळाला? अरे दादा, नाव सांग. समजायला जाऊ नका. बास झालं तुमचं समजावणं. अरे वहिनी घसरून पडल्या बघितलं ना. आपोआप घसरली का? स्वप्नील अरे तू थांबविना काका. कुणामुळे घसरली? अर्जुन, माझ्या जागी तुझं बाळ असतं ना तर काय केलं असतं तू? घसरली म्हणे. आजवर खाली मान घालून जगत आलो, त्याची शिक्षा आहे का आम्हालाही? आता मला फक्त बाळाला कोणी मारलं त्याचं नाव पाहिजे. अर्जुन, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. माझ्या बाळाला मारणाऱ्याला अद्दल घडलीच पाहिजे. ए दादा, असं काय म्हणतोय तू? मी नाही मारलंय तुझ्या बाळाला. ए सुजा, तू जर दारू पिऊन आला नसतास ना तर हे सगळं झालंच नसतं. वहिनी पडल्याच नसत्या. ए अर्जा, अरे काय बोलतोय तू? मी धक्का दिला नाहीये त्यांना. पिऊ सांग की तू यांना. भाऊजी हो. काय पाहिजे रे तुला? प्रॉपर्टी पाहिजे? प्रॉपर्टी पाहिजे? द्या द्या ना सगळी प्रॉपर्टी. पण तुला शिक्षा होणार. आणि कुणी नाही केली ना तर मी करणार. असं सोडणार नाही तुला. मला याच्यावर केस करायची, शिक्षा करायची. ह्याला माझ्या बाळाचा खून केलाय ह्यानं. स्वप्नील अरे बस, आता कोणी काय बोलणार नाही. दादा दादा तू शांत हो. मी याला तुरुंगात टाकतो. अर्जुन अरे तू. ए अर्जया, मी नाही मारलंय. मी तुरुंगात जाणार नाही. तुझ्या लय शांततेत सांगतोय मी तुला. बऱ्या बोलानी माझ्या बरोबर तुरुंगात चल. हेच तुझ्यासाठी बरं आहे. तुमची पाप माझ्यावर टाकून तुम्ही सुटणार नाही. सगळ्यांनी लक्षात ठेवा. सुजा, माझं बाळ आणि माझा सख्खा भाऊ मेला मला. नियती, आता कुठं माझ्या मेहनतीला फळ दिलंय तू. आता ह्या घरात हे भाऊच एकमेकाची वैरी करते का नाही बघच. अहो साहेब, काय झालंय काय? चिंचुके, आज अख्ख्या कदम घराणी म्हणून बाळ मारलंय आणि बळीचा बकरा मला केलाय. तुझ्या तोंडाला येईल ते परळू नकोस. तुला शेवटचं सांगतोय, मी विसरून जाईल तू भावेस माझा ते. होय, अरे भाऊ म्हणून वागला कधी? का घरच्या वागले कधी मला पोरगा समजून? घरचे नाही वागले? अरे एवढं सगळं होऊन पण दारू पिऊन येत होतास तू घरात रोज. एका शब्दाने तू लवकर काय बोललं का? घरात कोणाची हिंमत आहे का दारू पिऊन यायची? आहे का? तू यायचास कारण तुला माहितीये घरचे आहेत काय बोलणार नाहीत. फार जे आहे काय करतोय तो? दादा वहिनी कसले खुश होते आज. त्यांनी त्यांच्या बाळाचा फोटो बघितला, म्हणले आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे आनंदाचा. त्यांच्यासाठी सण होता सण, जोपर्यंत तू दारू पिऊन येत नव्हतास. कशाला आलास तू? हे बघा अर्जा, काय पण म्हण बर का, मला काय फरक पडत नाही. आणि ते बाळ गेलंय त्यात माझा काही संबंध नाहीये. खरी परिस्थिती ही आहे, त्रास तुम्हाला होतोय आणि सगळं तुम्हाला माझ्यावर टाकून मोकळं व्हायचंय आणि घरी जाऊन शांतपणे झोपायचंय. कारण सगळ्यांना माहिती अर्जा, जे काय झालंय त्याला तुम्ही अहो साहेब, नक्की काय कुणाचं बाळ मला काहीच समज नाही साहेब. हे पिऊन आला होता, घरात राडा झाला. रुपाली वहिनी पोटावर पडल्या, दादाचं बाळ गेलं रे त्यात. आई शपथ साहेब, लय वाईट झालं बरं काही. तरी बघ ना कसा गुरमीत बोलतोय बघ की. अर्जा, टाकलं ना आता तुरुंगात, जा घरी जाऊन शांतपणे झोप. चिंचुके, ह्याचं अजिबात काय ऐकू नका. होय चिंचुके, माझं ऐकू नका बरं का.
कारण मी सगळं खरं खरं सांगीन. तुमच्या साहेबांचाच ऐका. आणि साहेब, तुम्ही कुठंतरी लिहून ठेवा आता, मी घरी कसं आलो, वहिनींना खाली कसं पाडलं, पोटातलं बाळ कसं मारलं. आणि साहेब, घरचे पण पाठीमध्ये येतील बरं का, कारण तुमच्या आपीनं सगळ्यांना येडं करून ठेवलंय. साहेब अहो साहेब 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 तुम्ही शांत व्हा. अहो साहेब, आतमध्ये किती चिडलेल तुम्ही. अहो स्वतःवर कंट्रोल ठेवा. अहो, स्वतःला सांभाळा साहेब. पोटातलं निष्पाप बाळ आमच्या डोळ्यासमोर गेलो. अहो साहेब, चिंचुके अरे, लय बेकार परिस्थिती आहे अरे. वहिनी मानायलाच तयार नाही त्यांचं बाळ गेलंय ते. अजिबात तयार नाही. वहिनी दादा लय धक्का बसलाय त्यांना. तेवढ्या वर्षाची बाळ होणार होतं. कशाचं काय आणि कशाचं काय. अहो साहेब, अहो तुम्ही शांत हो. चिंचुके आजपर्यंत घरात भांडणं व्हायची, एकमेकांवर आरोप व्हायचे, कोण कोणावर धावून जायचं, सगळं सगळं ठीक होतं. या सुजाला घराच्या बाहेर पण हाकललं होतं मी. आज जे झालं ना चिंचुके, लय भयंकर होतं रे. घरी जाऊशी वाटणार. अहो साहेब, अहो असा विचार करू नका. आता तुम्ही खचला ना तर घराचं आणि आप्पी वहिनींचं अवघड होईल बरं का. कसं नाही खचायचं चिंचुके, सांग ना कसं नाही खचायचं. अहो साहेब, आता तर खरी अख्ख्या घराला तुमची गरज आहे. मी इथलं सगळं सांभाळतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही घरचं बघा. या तुम्ही. काय फोन अर्जुनचा? स्वप्नीलला डबा पोचवला का ग? अर्जुन कुठे आहे पर? तो स्टेशनला गेलाय ना, अजून आला नाही. तिथं आणि काय तेव्हा सांभाळून घे रे बाबा. 1 वाजत आलाय. 2 घास खाऊन घ्यायचे का? पुरणपोळ्या केल्यात ना व, त्या उद्या देऊन ये कोणाला तर. होय, फक्त भात आमटी खाऊया. अर्जुनला येऊ देत, मग आपण जेऊ. आपण मांडलेला तर घेऊ येऊ ते. अर्जुन, अर्जुन अरे सगळं सगळं ठीक आहे ना मग? हा, चिंचुकेला थांबवलंय. हाय ठीक. सुजानं काय दंगा केला नाही ना? नाही नाही, गपगपच होता. दादाचा फोन आला होता, म्हणला वहिनी बरं आहेत म्हणून. देव पावला रे बाबा, देव पावला. चला जेवून घेऊ. तू बस आप्पे, मी आणते. बस बस. काय होऊन बसले बाई, असं कसं झालं? काकी शांत हो, तू रडू नको, शांत हो. व्हाय बाया रुक्मिणी, लई वाईट झालं बघ, नको रडू. हा हो मावशी, तुम्ही जरा गप बसा की. मला नकोय जेवण. काकी काकी 2 घास, अजिबात इच्छा नाही जेवायची. 2 घास खाऊन घे. ऐक जरा तू. नाही, खरंच आज जेवण जाणार नाही. हे बघा सरकार, आपण सगळ्यांनी थोडं थोडं खाल्लं पाहिजे. आपल्या ना तिचा तरी विचार करा. म्हणजे एवढी हे बोलणं चुकीचं आहे खरं तर. तिच्यासाठी 2 घास खाऊ आपण. रात्रीपासून उपाशी. हा, तिचा विचार करायला पाहिजेत. नाही, मला नकोय जेवण. ही कटाची आमटी बघून बडबडून येत आहे मला. मगाशी कसं हसत होते सगळी जण, आणि आता ज्यासाठी हे जेवण केलंय ते बाळच नाही तर. तुम्ही शांत व्हा बरं, तुम्ही सांभाळा बरं स्वतःला. कसं आप्पे, कसं सांभाळू स्वतःला? हे काय होऊन बसलं बघ. अहो
अहो आपल्या घराला कुणाची तरी नजर लागलीये बघा, म्हणून या असल्या काहीतरी गोष्टी घडतात. अय माझ्याकडे बघायचं काय कारण आहे? हा मी नाही काय केलं. तिचं जाऊ द्या, आपण एक घरात पूजा घालून घेऊ. मला लई भीती वाटते हो. बघू. दादा, अरे खरंच लई वंगाळ व्हायला लागले. पूजा घालूया आपण. सुजा जर घरीच आला नसता तर हे घडलंच नसतं. अहो त्याला आता तुरुंगात ठेवलाय ना, तर परत बाहेरच काढू नका. हो मावशी, आज तरी ग बसा की तुम्ही. अप्पे 2 घास खाऊन घे. तुला माहिती मी का बोलतोय ते. खाऊन घे पहिले. बाहेर रे अर्जुन, माझ्या कशाखाली खासच नाही उतरणार. कुठलं पाप केलेलं म्हणून सुजा माझ्या पोटाला आला. सगळ्या बाजूने समजावलं त्याला, त्याच्याशी गोड बोला, त्याला मारा, पण कायच फरक पडत नाही त्याच्यावर. त्याचा विषय सोडून दे आता. म्हणजे तुम्ही काय त्याला आयुष्यभर तुरुंगातच ठेवणार का काय? काय गो बया. ओ मावशी, तुम्ही जरा गप बसा की. आता चुकलाय ना होतो, मग नको बोलायला या विषयावर. का नाही बोलायचं? आपण कायम सुजेला चुकीचा ठरवतो. सरकार, तुम्ही तरी त्याचं ऐकून घेतलं का हो? का दारू पिऊन येतोस म्हणून त्याला कधी काही विचारलंय? आपण हाकलून दिलंय त्याला. बाहेर आमदारकी गेलीये म्हणून कोणी विचारत नाहीये. हे सगळं समजून घेऊन त्याला एकदा कामाचं सोडा. बाप म्हणून निदान त्याला खाल्लं पिल्लं का एवढं तरी विचारायचं होतं. पण तुम्ही काय केलं? त्याच्या कानाखाली मारली. सरकार, अहो कोण नाहीये त्याला आपल्याशिवाय. आपणच असं वाऱ्यावर सोडून कसं चालल? अगं पियू, तू आला नसता तर घडलंच नसतं. तसं तर मलाही काय काय बोलता येईल. घरातनं हाकलून दिलं नसतं तर, आमदारकी गेली नसती तर. अगं पोरी, त्यानं पिऊन नव्हतं यायला पाहिजे. वहिनी, तुमचं बोलणं झालं होतं ना आप्पी बरोबर. तुम्ही बोलला होता ना सुजाशी. सुजा म्हणला होता तुम्हाला की पिऊन येणार नाही परत. होय पिऊ, अगं किती वेळा समजावलं त्याला, पण तो ऐकायलाच तयार नाही. आई, आपण कसं सांगतोय ना हे सुद्धा बघितलं पाहिजे. तुम्ही तरी त्याला नीट जवळ घेऊन विचारलं का हो काय? बाबा तुम्ही तरी विचारलं? एकाच घरात राहतो ना आपण, तरी पण कायम सुजयची हडतूड करत आलोय. घरात एकाला तरी असं वाटलं का की त्याचं ऐकून घ्यावं म्हणून? पण नाही. आता पण सगळे त्याला दोषी ठरवून मोकळे. अगं पिऊताई, आपण सगळ्यांनी कित्येकदा बोलण्याचा प्रयत्न केलाय की त्यांच्याशी, पण आप्पे त्याचं कोणी ऐकून घेतलं का हे विचारतीये मी. वहिनी, अहो हे बघा, सुजाला किती वेळा समजून सांगितलंय, सुजा दारू पिऊ नको. बरं पेलास तर घरी येऊ नकोस. समजून सांगितलं, ओरडून सांगितलं, खडसावून सांगितलं. ऐकतोय का सुजा आपलं? आणि अगं ते जर शुद्धीत असते तर त्यांना कळालं असतं ना. स्वप्नील सर आणि रुपाली त्यांच्या बाळाचे पहिले फोटो सगळेजण बघताय, कळालं असतं की ते चुकलेत. पिऊताई, तू त्यांच्या चुकीवर पांघरून का टाकतेस मला कळतच नाहीये. आप्पे तू मला एक गोष्ट सांग, अर्जुन भाऊजी तुरुंगात होते तेव्हा तुला कसं वाटायचं ग? किती चूक असेल तरी आपल्या माणसानं तुरुंगात जाऊ नये एवढंच वाटायचं ना? सांग ना. मग आज मला पण तेच वाटतंय. आणि चूक फक्त त्याच्या एकट्याची नाहीये. त्यांनी काही हे ठरवून केलेलं नाहीये. अगं काय बोलते तू पिऊ? तुम्ही सगळे त्याला कुणी ठरवताय? एवढा पण वाईट नाहीये तो. काय चाललंय या घरात? हे घर आत्ताच नकोसं झालंय. अजून या घरात भांडणं झाली ना तर घर बनायच्या लायकीचं नाही राहणार. नकोय मला हे जेवण. कोणाला जेवायचं तर जेवा,
नाहीतर गप जाऊन झोपा. दोन गस का अरे देवा, हे काय होऊन बसलं. जाऊ दे मुर्दी, मला ही तर भूक लाग. भाऊजी भाऊजी अर्जुन अर्जुन तू ठीक आहेस ना रे? काय मला लय घाण वाटतंय, लयच घाण वाटतंय. अर्जुन अर्जुन शांत हो ना तू. आपल्या घरात गेलं का बाळ दादा वहिनींचं? मला काय करू तेच कळणार. सारखं डोळ्यासमोर तेच वहिनी. मला हॉलमध्ये जाऊशी वाटायला, मला आपल्या घरातच राहूशी वाटायला. शांत हो, तो एक ऍक्सिडेंट होता. आपल्या बाळाला काय झालं तर माझी काय अवस्था होईल? आपलं घर आपल्यासाठी सगळ्यात सुरक्षित असतं का? नाही असतं ना. आपल्याच घरात व्हायचं होतं काय सगळं. अर्जुन हे बघ, तू जेवढा जास्त विचार करशील ना तेवढा तुला जास्त त्रास होईल. तू शांत राहा ना. आपले विचार करणं थांबवायचं असं ठरवून थांबवता येतं का ग? तुझी बाळाची लय काळजी वाटते ग. दादा वहिनी कसं सहन करत असतील काय माहिती, त्यांचं त्यांनाच माहिती. कसं तोंड द्यायचं मला तेच कळणार. आपण गुन्हेगार आहे का त्यांचे? असं अजिबात नाही अर्जुन. खरंच तू स्वतःवर का ओढून घेतोय सगळं? हे बघ, जे काही झालंय ना ते लय वाईट झालंय. बहिणी कसं सहन करतील ते? आपण आहे ना, आपण हात आरती उतरणार. हा, सगळं फुल वाटतंय मला हे सगळं. आधार, घर, एकत्र कुटुंब. अर्जुन अरे असं काय म्हणतोयस तू? अर्जुन हे बघ, तू खचून नको जाऊ. आपलं घर तुटण्यापासून आता कोण नाही वाचू शकत आपले. उद्या जर दादा येऊन म्हणलं ना की मला या घरात राहायचंच नाही, कसं समजायचं त्याला? अरे असं नाही होणार अर्जुन. अरे सर असा हातात निर्णय कधीच नाही घेणार. घेतलं तर घेतलं तर आपण समजून सांगू त्यांना, काहीतरी होईल ना. नुसतं सोनोग्राफीला जायचं म्हणतात तर आपल्याला किती भीती वाटते. जीव खालीवर होतो नुसता. दादा वहिनींनी त्यांचं बाळ गमावलंय, पोटचं बाळ. कुठल्या शब्दात समजून सांगणार आहेस त्यांना? कसं समजावणार? सुने बघ, जे काही झालंय ना ते लय वाईट झालं. ही ना आपली लय मोठी परीक्षा आहे खरंच. बापू नेहमी म्हणतात आपल्या परीक्षा कधीच संपत नाही. काय बोलायचं काय? अर्जुन तू शांत राहा बरं. तू जास्त विचार नको करू. तू खचून जाऊ नको. अरे तू जसा हात पाय गळून बसला तर कसं होईल सांग मला? स्वप्नील सरांवर काय परिस्थिती आली माहिती ना आपल्याला. एकीकडे सुजय भाऊजींचंही असं चाललंय. त्यामुळे तू खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. तू सगळ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे. बाप्पू बरोबर बोलतात का? माणसाची परीक्षा कधी संपत नाही, कधीच नाही.